नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. हा चॅनल आपण खास करून मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी आणि सहज होईल. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी सब्जेक्ट आहे संस्कृत. इयर आहे 2022-23. बोर्ड आहे महाराष्ट्र. आज आपण पाहणार आहोत भाषासूत्रम 4 मोस्ट अवेटेड व्हिडिओ आहे आणि पेज नंबर आहे तुमचं 90 म्हणजेच 90. ज्यांचं संपूर्ण पुस्तक आहे संपूर्ण संस्कृत त्यांचं हे पान नंबर आहे. या ठिकाणी आपण जो आज टॉपिक पाहणार आहोत तो एक लकार आहे. आधीच आपले लट लकार म्हणजेच वर्तमान काळ, त्याच्यानंतर लंग लकार म्हणजेच भूतकाळ, त्याच्यानंतर आपण 9वी मध्ये लोट लकार म्हणजेच आज्ञार्थ आणि विधिलिंग लकार म्हणजेच विध्यर्थ हे पाहिलेले आहेत. 4 लकार ऑलरेडी आपल्याला झालेले आहेत आणि आज आपण पाहणार आहोत तो आहे लृट लकार. याचा अर्थ द्वितीय भविष्यकाळ, म्हणजे याचंच नाव लृट लकार, याचंच नाव द्वितीय भविष्यकालः असं सुद्धा आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी काही इम्पॉर्टंट एक आहे इन्फॉर्मेशन, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी ऑनलाईन ट्युशनसुद्धा घेते संस्कृतचे. जर तुम्हाला त्याच्यासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही मला मेल करू शकता rajaramsonali1994@gmail.com. हे पेड क्लासेस आहेत, याची फीज आहे. आणि कोण अप्लाय करू शकतं तर 8वी ते 10वी महाराष्ट्र बोर्डचे स्टुडंट्स अप्लाय करू शकतात या क्लाससाठी. आणि त्याचबरोबर जे संस्कृत प्रेमी आहे, ज्यांना संस्कृत भाषा शिकायची आवड आहे, ते सुद्धा मला पर्सनली मेसेज करू शकतात, मेल करू शकतात. पण जर वेळ आपली मॅनेज झाली तर मी मोठ्या लोकांचे सुद्धा क्लास घेते. मला त्यांचे क्लास घ्यायला सुद्धा प्रचंड आवडतं. आणि मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जसं मी यूट्यूबवर शिकवते तेवढ्याच उत्साहाने मी क्लासेसमध्ये शिकवते, त्यामुळे दोन्हीकडचा उत्साह सेम असतो. फरक फक्त एवढाच होतो पर्सनल टीचिंगचा की तुम्हाला तुमचे डाऊट्स लगेच विचारता येतात. ओके. आणि जी मुलं वीक आहेत किंवा त्यांचा बेस कच्चा राहिलेला आहे तर अशा मुलांनी बेस पक्का करण्यासाठी क्लासेस लावावेत. आणि बाकी जी मुलं हुशार आहेत तर त्यांनी क्लास न लावता यूट्यूबमधूनच शिकावं असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे. कारण मी यूट्यूबवर सुद्धा तेवढ्याच मेहनतीने आणि मनापासून शिकवते. मनापासून माझं एक असतं की नाही, मुलांनी शिकलं पाहिजे आणि त्यांना एक मदत म्हणूनच मी हा यूट्यूब चॅनल सुरू केला होता. पण त्याचबरोबर मला भरपूर कॉमेंट सेक्शनमध्ये प्रश्न येतात की तुमचा नंबर द्या, आम्हाला क्लास लावायचा आहे. म्हणून मी ही जी सूचना आहे ती तुमच्यासमोर इथे सादर करते. पण यूट्यूबवर सुद्धा माझं शिकवणं तितकंच मनापासून असतं जेवढं मी माझ्या प्रायव्हेट क्लासमध्ये शिकवते. त्यामुळे आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणता येईल आणि भरपूर मुलांना हा तुमच्या शाळेमध्ये झालेला आहे पण तो समजला नाही आहे. त्यामुळे भरपूर वेळापासून कॉमेंट सेक्शनमध्ये होतं की भाषासूत्रम तुम्ही 4 घ्या, कारण तुमच्या परीक्षा जवळ आल्यात. तर त्यामुळे भाषासूत्रम 4वर मी आज व्हिडिओ बनवते आहे. संस्कृतमध्ये भविष्यकाळाचे 2 प्रकार आहेत. या नोट्स लिहून घेण्याची आत्ता गरज नाही आहे, याचा PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही आरामात नंतर लिहू शकता. सो बेसिकली संस्कृतमध्ये 2 प्रकारचे भविष्यकाळ, म्हणजे भविष्यकाळाचे 2 प्रकार असतात. एक असतो प्रथम भविष्यकाळ आणि दुसरा असतो द्वितीय भविष्यकाळ. प्रथम भविष्यकाळाचा वापर हा खूपच कमी असतो, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा नाही आहे. ज्याचा वापर जास्त आहे तो आहे द्वितीय भविष्यकाळ, त्याच्यामुळे त्याचाच आपल्याला विचार करायचा आहे, त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता द्वितीय भविष्यकाळालाच सामान्य भविष्यकाळ असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच द्वितीय भविष्यकाळाला सिंपल फ्युचर टेन्स असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर द्वितीय भविष्यकाळाला सिय भविष्य असं सुद्धा म्हटलं जातं. सिय भविष्य का म्हटलं जातं तर तुम्हाला पुढे ते समजेलच की जो भविष्यकाळ असतो, भविष्यकाळाचं जे क्रियापद असतं त्याच्यामध्ये सिय हा प्रत्यय धातूच्या नंतर जोडला जातो आणि त्याच्यानंतर जे आपले लकाराचे प्रत्यय असतात लृट लकाराचे ते त्याला ॲड केले जातात. म्हणजे धातूच्या नंतर सिय हा जोडला जातो आणि सिय नंतर प्रत्यय जोडले जातात. आणि हे प्रत्येक भविष्यकाळाच्या प्रत्येक धातूमध्ये तुम्हाला हे आवर्जून पाहायला मिळेल. म्हणून भविष्यकाळाला सिय भविष्य असं सुद्धा म्हटलं जातं. आता धातू
जसं मी वरती एक फॉर्म्युला सांगितला की धातू कुठलाही त्याला स्य जोडलं जातं भविष्यकाळ असल्यावर, आणि त्यानंतर तुमचा पहिल्या गटातला धातू म्हणजेच पहिला, चौथा, 6व्या, 10व्या हे जे गण असतात, या 4 गणाच्या ग्रुपला पहिला गट आपण म्हणतो. तर तो तुमचा जो काही असेल, गम असेल, लिख असेल, नृत्य असेल, कथ असेल, तर कुठल्याही तुमच्या गणातला धातू आहे तो त्याचे जे काही प्रत्यय आहेत ते तुम्हाला लावायचे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे कळलं नसेल की हे मी काय सांगितलं हे नाही कळलं तर एक्झाम्पल शिवाय ते नाही समजणार. आता फॉर एक्झाम्पल धातू मी घेतला दा यच्छ, तुम्हाला दा माहिती आहे, दा म्हणजे देणे, बरोबर. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की भविष्यकाळ करायचं असेल तर तुम्हाला सिय लावावा लागेल. मग दाला तुम्ही मध्ये सिय लावलं, भविष्यकाळ करायचा आहे. आणि त्याच्यानंतर पीपी आणि एपी हे बघायचं. आता हा ती प्रत्यय लावला म्हणजे हा कोण आहे, पीपी म्हणजेच परस्मय पद आहे. दा हा धातू, दा यच्छ हा धातू परस्मय पदाचा आहे. मग पहिलं अक्षर दा, नंतर भविष्यकाळाचा सिय आणि नंतर परस्मय पदाचा प्रत्यय, म्हणून तो काय झाला, दास्यती असा झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक बघा, कधी कधी काय होतं की हेच जे आहे तो फॉर्म्युला राहत नाही, फॉर्म्युल्यामध्ये चेंज होतो. फॉर एक्झाम्पल धातू आहे, धातूमध्ये ई हा ॲड होतो. ठीक आहे. ही ई दीर्घ झालेली आहे, रस्व ई आहे, याचं कट करते मी. पहिली ई ॲड होते आणि मग सिय आणि मग तुमचं पीपी किंवा एपी जे काही असेल त्याच्यानुसार तुम्ही लावता. फॉर एक्झाम्पल धातू आहे खाद धातू. त्या खादमध्ये ई हा आगम, म्हणजे तुम्ही प्रत्येक भाषेची ना एक बोलण्याची पद्धत असते. जसं की सायन्समध्ये आपण सायंटिफिक पद्धतीने बोलतो, मॅथ्स करताना आपण मॅथ्सची जी लँग्वेज आहे ती बोलतो, तसंच संस्कृत शिकताना संस्कृत व्याकरणाची एक लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की खादला ई हा आगम जोडावा. तर आता मी तुम्हाला त्या भाषेत सांगितलं की तर बऱ्याच लोकांना ते कळणार नाही, म्हणून मी सोप्या भाषेत सांगते की कधी कधी काय होतं की काही धातू जे आहेत त्यांना ई हा जोडला जातोच. संस्कृतमध्ये पाणिनी व्याकरणामध्ये अष्टाध्यायीमध्ये याचे सगळे रूल्स आहेत. आता तो का जोडला जातो हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही निवांत तुमचं 10वी कंप्लीट करा, त्याच्यानंतर तुम्ही TY कंप्लीट करा आणि मग तुम्ही स्पेशलायझेशन जे असतं व्याकरणामध्ये ते तुम्ही करा आणि तेव्हा तुम्ही शिका. पण आत्ता आपल्याला तशी काहीही गरज नाही आहे डिटेलमध्ये जायची. फक्त एवढंच लक्षात ठेवा की काही धातूंना रस्व ई हा ॲड होतो आणि त्याच्यानंतर सियचं श्य होऊन जातं आणि मग तुमचे जे काही प्रत्यय आहेत ते लृट लकाराचे लागतात. त्याच्यामुळे खादचं इथे दाचं दास्यती झालं, तसं खादचं खादस्यती असं न होता खादिष्यती झालेलं आहे, म्हणजे द ला दी केलेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मुलांचे जे मोस्ट ऑफ प्रश्न असतात तेच मी इथे घेते की तुम्ही बघाल की भविष्यकाळामध्ये सिय येतं, पण तुम्ही म्हणाल की नाही काय काय ठिकाणी तर श सुद्धा येतो. फॉर एक्झाम्पल आता वरतीच बघितलं तर दास्यतीमध्ये सिय आला, बरोबर, त्याच्यामुळे ते कळलं. पण इथे मग सियचा श्य का झालेला आहे षटकोनातला, तर सिय, श्य आणि श्य असा फरक का झालेला आहे, तर एक जे सोपं आहे जे तुम्ही समजू शकता ते मी तुम्हाला सांगते. एखादा धातू आहे, फॉर एक्झाम्पल दा हा धातू आहे, तर हा दा मध्ये अ आहे की आ आहे, तर तुम्ही ह्या दाची जेव्हा वर्णविग्रह कराल म्हणजे त्यांना वेगळं, हा दा कसा बनला तर द हे व्यंजन होतं म्हणून तो हलंत आहे आणि त्याच्यामध्ये आ हा स्वर मिक्स झाला म्हणून तो द प्लस आ दा असं झालेला आहे. तर तुम्हाला कळतंय की काही धातू आहेत त्याचं एंडिंग साऊंड आहे तो आ आहे. काय आहे, आ. तर अ किंवा आ असं जर असेल तर त्याचं भविष्यकाळ करताना सियस तुम्हाला दिसेल. फॉर एक्झाम्पल द मध्ये द प्लस आने एंड होतो म्हणून दास्यती, इथे तुम्हाला सिय दिसेल. त्याचप्रमाणे गा गै असा धातू आहे. आता तुम्हाला पुस्तकात फक्त गै दिसतो, मग तुम्हाला नाही इथे तर ऐची मात्रा आहे, तुम्ही तर अ आणि आ सांगितलं, मग आता ऐची मात्रा आहे तर तुम्ही कसं काय म्हणता, म्हणून मी लिहून ठेवलं की गा गै असा धातू आहे. त्याच्यामुळे गा मध्ये तुम्ही कळतंय की ग अर्धा आणि आ, म्हणजे इथे परत आ आलेला आहे, त्याच्यामुळे गाचं काय झालेलं आहे, गास्यती म्हणजे गाईल आणि दास्यती म्हणजे देईल, फ्युचर टेन्स.
आता स्य तुम्हाला कळलं. स्यचं एकदम सोपं आहे. अ आणि आ असेल तर स्य, बाकी सगळीकडे षटकोनातला श होतो. फॉर एक्झाम्पल इथे बघा, मी लिहून पण ठेवलंय की अ आणि आ यांना सोडून बाकी कुठलंही अक्षर आलं, कोणतंही अक्षर आलं, म्हणजे कोणताही स्वर आला तर श असा होतो. फॉर एक्झाम्पल बघा, नी हा धातू आहे. नी नय म्हणजे नेणे. तर नी नयमध्ये नी हा कसा बनला? न अर्धा म्हणजे हलंत न, कारण व्यंजन आहे त्याच्यामध्ये दीर्घ ई ॲड होते. म्हणजे अ किंवा आ होतंय का इथे? नाही. अ आणि आ सोडून कोणीही झालं. आता कोणीहीच आहे ना दीर्घ ई म्हणजे, म्हणून तिथे काय झालेलं आहे? न अधिक ई, नीचं झालेलं आहे डायरेक्टली नेष्यती. म्हणजे इथे स नाही आहे, षटकोनातला श आहे. ओके. आता काही काही जे धातू आहेत तुम्हाला माहिती आहेत की काही काही धातू आहेत जे एपी पण म्हणजे परस्मैपदी आणि आत्मनेपदी दोघांचे प्रत्यय लावून घेतात. तर निनय धातू हा असा आहे. तर जर परस्मै प्रत्यय लावला तो ती लावतो आणि तो नेष्यती बनतो. आणि आत्मनेपदाचा लावेल प्रत्यय तर तो नेष्यते बनतो. आता काही काही जण इथेच ब्लँक झालेली असतील की हे पीपी आणि एपी काय. तर तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगते, मी पुढे आहे ती, म्हणून मी आता इथे एक्सप्लेन करत नाही. पुढे गेल्यावर मी परत इथे मागे येईन तेव्हा तुम्हाला मी सांगेन ती गोष्ट. आता गम धातू बघा. आता मुलं काय म्हणतात मला कधी कधी की मिस, की तुम्ही म्हणालात की अ असेल, वरतीच तुम्ही म्हणालात की अ असेल तर सियल होतो. मग आता ह्या गममध्ये मुलं काय म्हणतात? गममध्ये तर अ आहे ना म. तर बरोबर आहे. पण काय होतं, मी तुम्हाला जसं ते सांगितलं की अ आणि आ, तसंच त्याचबरोबर मी तुम्हाला इकडे हा ईवाला सुद्धा मुद्दा समजावून सांगितलेला की काही धातू असतात त्यांना ई हा आगम लागतो. मग हा गम जो धातू आहे ना तो फक्त गम राहतच नाही, तर गमला ई लागल्यामुळे तो गमी बनतो. आता गमी बनल्यावर परत ई आला. ई म्हणजेच काय? अ आणि आच्या व्यतिरिक्त आलेला आहे कोणीतरी, म्हणजेच तिथे परत काय होणार? स्यचं श बनणार, म्हणून गमिष्यती. गमिष्यती म्हणजे जाईल. गम म्हणजे जाणे आणि गमिष्यती म्हणजे जाईल, फ्युचर टेन्स. तर इथे ई हा आगम आलाय. त्यानंतर आता बघा लभ धातू आहे. आता लभमध्ये ई आगम नाही आहे, त्याच्यामुळे तो सियच झालेला आहे. ठीक आहे. इथे ई ॲड झाला म्हणून आपल्याला अ आणि आ भेटलाच नाही, इकडे मिळाला नाही, म्हणून आपण काय केलं? श जोडलं. पण लभमध्ये अ आहे त्याच्यामुळे तो काय झाला? लप्स्यते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही मुलांचं म्हणणं असेल की हा प कुठून आला? सिय समजला आम्हाला, पण प कुठून आला? तर त्याच्यामध्ये संधी नियम आहेत. आता तुम्ही म्हणाल की नाही ते समजावून सांगा. तर आपल्याला तेवढं डिटेलच जायचं नाही आहे, कारण तुम्ही फक्त 9वीमध्ये आहात. आणि ही जी स्टडी आहे की संधी आणि संधीच्या आतमध्ये जे एकदम डीप जे नियम आहेत ते जे पुढे जाऊन संस्कृत सब्जेक्ट घेऊन त्याच्यामध्ये मास्टरी करतात, त्याच्यामध्ये पण ते स्पेशलायझेशन इन ग्रामर करतात, त्या मुलांसाठी हे शिकणं गरजेचं आहे. आणि त्या लेवलवर गेल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आता तुमची तेवढी पात्रता पण नाही आहे, कुवत पण नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गरज नाही आहे, म्हणून आपण त्या गोष्टी पाहणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे काही काही मुलांचं कसं होतं की ते सगळं समजून नाही हे कसंच झालं का झालं इथेच अडकतात. आणि मग त्यांना असं वाटतं की नाही ही गोष्ट समजली नाही ना तर आम्हाला काहीच टॉपिक कळणार नाही. तर असं अजिबात नाही आहे. तुम्हाला तक्ते का दिलेले आहेत? तुम्हाला तक्ते दिलेत याचं कारण तेच आहे, पुस्तक बनवणाऱ्यांनी नीट विचार केला की ह्या लेवलवर ह्या मुलांना एवढ्या सगळ्या डिटेल गोष्टीची गरज नाही आहे. त्यांना ही गोष्ट पाठ केली, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली, त्यांनी ही गोष्ट सतत पाहिली की त्यांना कळेल की लभचं लप्स्यते बनतं. कळलं? त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता आपण डायरेक्टली आपलं जे पान नंबर आहे 90 त्याच्यावर येऊया. आणि तिथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहा. इथे मधलं जे आहे ते तुमचं वर्तमान काळ आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स. ह्यचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, आपण 8वीत शिकलेलो. ह्य म्हणजे काल, यस्टरडे. आणि श्वः म्हणजेच उद्या, टुमॉरो. ठीक आहे. तर त्यांनी तिन्ही टेन्स दिलेले आहेत. तर आता बघा प्रेझेंट टेन्स मी वाचते. अहम पठामी म्हणजे मी वाचत आहे. ओके. आय ॲम रीडिंग, आत्ता क्रिया चालू आहे, वर्तमान काळात आहे मी.
पण जर मला म्हणायचं की बाबा माझं वाचून झालं, मी वाचलं, तर मला काय म्हणावं लागेल, मला लंग लकार वापरावं लागेल. मग मी काय म्हणणार, अहम अपठम. अहम अपठम हा मी हलंत म हा प्रत्यय लावलेला आहे लंग लकाराचा. पण जर मला समजा असं म्हणायचं असेल की नाही नाही मी वाचेन, मी उद्या वाचेन, तर मला काय म्हणावं लागेल, अहम पठिष्यामी. अहम पठिष्यामी. आता तुम्हाला एक गोष्ट इथे नोटीस झाली का, की ओरिजिनल धातू काय होता आपल्याला, पठ. मग ह्या पठमध्ये काय झाला, हा ई ॲड झालेला आहे, बरोबर, आगम. त्याच्यामुळे हा ई ॲड झाल्यामुळे तो पठचा पठी झाला. त्या पठीमध्ये ई असल्यामुळे सियचा श झाला आणि तो काय झाला, पठिष्यामी असं झालेलं आहे. आणि अजूनसुद्धा तुम्हाला एक गोष्ट पुढे पुढे जाऊन कळेल, ती मी तुम्हाला सांगते पुढे. दुसरं एक्झाम्पल बघा, बालकाः खेलंती म्हणजे वर्तमान काळ, मुलं, भरपूर मुलं आहेत. एकतर एक वचन नाही आहे, बहुवचन आहे, देवाहाप्रमाणे बालकाः. सो बालकाः म्हणजे अनेक मुलं, खेलंती अंती प्रत्यय लागलेला आहे, खेळत आहेत. आता मला हे म्हणायचं पास्ट टेन्समध्ये की भरपूर मुलं खेळत होती, तर मला म्हणायला लागेल बालकाः ॲज इट इज राहील सब्जेक्ट, पण खेलंतीच्या जागी काय होणार, अखेलन, अन प्रत्यय लागेल आणि पास्ट टेन्सचा अ लागेल आधी. सो अखेलन. पण जर मला म्हणायचं असेल की बाबा भरपूर मुलं खेळतील, उद्या खेळतील असं म्हणायचं असेल, तर बालकाः खेलिष्यन्ति. काय झालं, खेली म्हणजे खेल, इथे पण ई हा आगम झालेला खेल शब्द होता, खेलचं खेली झालं, जसं पठचं पठी झालं, खेलचं खेली झालं आणि म्हणून श लागला. नेक्स्ट, माता यच्छती. दा यच्छ म्हणजे देणे, तुम्हाला माहिती आहे. सो माता यच्छती आई देते. आईने दिलं असं जर मला म्हणायचं असेल तर होतं ते माता अयच्छन. काय होईल, माता अयच्छन नाही, अयच्छत एक वचन आहे, माता अयच्छत म्हणजे आईने दिले. पण जरा मला असं म्हणायचं की आई देईल इन फ्युचर टेन्स, सो मला म्हणायला लागेल माता दास्यती. माता दास्यती. आता दा धातू असल्यामुळे दामध्ये आ आहे आणि म्हणून तो सिय झालेला आहे. नेक्स्ट, त्वम नमसी. त्वमचा अर्थ होतो तू, सेकंड पर्सन, ज्याला आपण मध्यम पुरुष म्हणतो. नमसी नमस्कार करत आहेस, तू नमस्कार करत आहेस. पण हेच मला पास्ट टेन्समध्ये बोलायचं असेल तर मी कसं बोलणार, त्वम अनमः, तू नमस्कार केला होतास. अ पास्ट टेन्सचा लागलेला आहे आणि विसर्ग फक्त प्रत्ययमध्ये येतात लंगलकाराच्या मध्यम पुरुष, म्हणून त्वम अनमः असं झालेलं आहे. आणि तू नमस्कार करशील असं जर मला म्हणायचं असेल तर मला बोलावं लागेल त्वम नमस्यसी. ओके, त्वम नमस्यसी म्हणजे तू नमस्कार करशील. आणि शेवटचं, रामः मुंचती. राम सुटला, मुछ धातू आहे, मुछ मुंच सुटणे. रामः मुंचती, राम सुटला. आणि मग पास्ट टेन्समध्ये बोलायचं झालं तर रामः अमुंचत, राम सुटला होता. आणि राम सुटेल तर मुचचं मोक्ष बनतं आणि म्हणून होतं रामचं मोक्षती. आता इथे मुलांचा एक पहिला प्रश्न असेल की मिस तुम्ही स्य कसं झालं ते सांगितलं, तुम्ही षटकोनातला श कसं झालं ते सांगितलं, पण तुम्ही क्षत्रियातला जो हा श आहे त्याचं काही सांगितलं नाही. तर यासाठी माझं उत्तर हेच आहे की ह्या क्षत्रियाचा जो श होतो, म्हणजे हा क्षत्रियाचा जो श होतो अशा प्रकारचा, तर त्याच्यासाठी संधी ज्या आहेत त्या कारणीभूत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला त्या डिटेलमध्ये जायचं नाही आहे. तुम्हाला हे असंच लक्षात ठेवायचं आहे की मुच मोक्ष याचं फ्युचर टेन्स मोक्षते असं होतं. ठीक आहे, तर काही गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवाव्या लागणार आहेत, पाठांतर कराव्या लागणार आहेत. आता मी तुम्हाला सांगणार होती की ह्याच्यामध्ये काहीतरी कॉमन तुम्हाला दिसतंय का, लेट्स सी. आता ज्यांचे आता बघा, काही काही मुलं काय म्हणतील की बापरे किती लकार पाठ करायचे, तर हा शेवटचा लकार आहे, बरोबर. पहिला तुमचा वर्तमान म्हणजे लटलकार केलात, नंतर भूतकाळ लंगलकार केलात, नंतर आज्ञार्थ लोटलकार, नंतर विधिलिंग लकार म्हणजेच विध्यर्थ. हे 4 लकार ऑलरेडी तुमचं झालेले आहेत. आता तुम्हाला इथे मी गुड न्यूज देते की जर ज्या मुलांचे वर्तमान काळ म्हणजेच लटलकार पाठ आहेत त्यांना लृट लकार वेगळे पाठ करायची गरज नाही. का नाही,
कारण इथेच आपल्याला एक गोष्ट नोटीस होते की वर्तमान काळामध्ये जो प्रत्यय होता मी, तोच इथे आहे मी. इथे अंती, तोच आहे अंती. इथे ती, तर इथे पण ती. इथे सी, तर इथे पण सी. इथे मुंचती, तर इथे पण मोक्षती. म्हणजे प्रत्यय सेमच आहेत. म्हणजे ज्या मुलांचे मी वह महसी तह तह ती तह अंती, किंवा तुम्ही कुठल्याही सिक्वेन्सने बोलत असाल त्यानुसार, तर ते तुमचे जर पाठ आहेत, हे तर परस्मय पदी आहे सगळे, हे पी पी वाचलेत आपण, तर हे जर पाठ आहेत तर तुम्हाला भविष्यकाळ वेगळे पाठ करायची गरज नाही. फक्त फरक काय होतो भविष्यकाळामध्ये, श आणि स्य, श आणि स्य एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रत्यय वेगळे पाठ करायची गरज नाही. आता बघा, इथे तुम्हाला खाली जोड्या लावा दिलेल्या आहेत. तर इथे वरती रूप दिलेली आहेत आणि खाली धातू दिलेले आहेत. धातू म्हणजे ओरिजिनल फॉर्म, जसं की एक पूर्ण झाड आहे, बरोबर. त्याचं एक बीज असतं ना छोटं, त्या एका बीजापासून ते रोप बनतं, रोपापासून मग ती फांद्या बनतात वगैरे वगैरे गोष्टी. तसं तर बीज म्हणजेच काय, जो मेन फॉर्म्युला आहे, जो मेन शब्द आहे तो असतो धातू. सो धातूमध्ये आता काही काही धातू जे आपल्याला आहेत माहिती, आपण ते बघूया. आपल्याला पठधातू माहिती आहे, बरोबर. सो पठचं वरती काय येऊ शकतं, तर पठिष्यामी. म्हणजे पठ म्हणजे वाचणे, आणि पठिष्यामी म्हणजे वाचेन, मी वाचेन. त्याच्यानंतर ही एक जोडी झाली. नंतर खेल माहिती आहे तुम्हाला, खेळणे. तर खेळचं बघा, खेलिष्यंती म्हणजे आम्ही खेळू, म्हणजे खेलिष्यंती अंती प्रत्यय वापरलाय. खेळू अनेक जण आहेत, बहुवचन. त्याच्यानंतर नम, नम माहिती तुम्हाला, नम म्हणजे नमस्कार करणे, तर त्याचं होतं नमस्यती, नमस्कार करू. त्याच्यानंतर हे 3 झाले, हे माहिती होतं. दायच्छ माहिती आहे, दायच्छचं काय होतं, दास्यती, आताच वरती आपण बघितलं, देईन. त्याच्यानंतर गम, गमिष्यती, जाईन. आता मुच्छचं आत्ताच बघितलं, मुच्छ मोक्षती, सुटेन. त्यानंतर आता राहिलेलं आहे आपल्याला 2, की प्र प्लस आप आणि इथे प्रच्छ. तर प्रच्छचं होतं प्रक्ष्यामी. प्रच्छ म्हणजे विचारणे आणि प्रक्ष्यामी म्हणजे विचारेन. आणि प्र प्लस आप, प्र हा उपसर्ग आहे, प्रिफिक्स आहे, त्याच्यामध्ये आप हा मेन जो रूट शब्द ॲड होतो. सो प्र प्लस आप प्राप्स्यती, प्राप्त करेन. ओके. सो तुम्हाला जोड्या लावा समजलेल्या आहेत. परत एकदा सांगू, प्र प्लस आप प्राप्स्यती, पठचं पठिष्यामी, खेलचं खेलिष्यंती, मुच्छचं मोक्षती, दास्यती, गमिष्यती, नमस्यती आणि प्रक्ष्यामी आणि प्रच्छ. सो या जोड्या लावा आहेत, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता सगळ्यात महत्त्वाचे प्रत्यय. आता मी तुम्हाला गुड न्यूज ऑलरेडी दिलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता रिलॅक्स आहात की चला बाबा माझा लटलकार. आणि आत्तापर्यंत जर एखादा मुलगा असेल की तो बोलत असेल नाही नाही माझं तर लटलकार पण नाही झाले, तर मग काही सांगता येत नाही. तुम्ही इतके पुढे गेलेले आहात आणि तुम्ही साधे वर्तमान काळाचं तुमचं प्रत्यय पाठ नाही, म्हणजे खूप काम करणं बाकी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एनी हाऊ ते पाठ करणं गरजेचं आहे. तर लुट प्रत्यय हा म्हणजेच लृट लकाराचे प्रत्यय आहेत, भविष्यकाळाचे प्रत्यय आहेत. तर नेहमीसारखं आपल्याला 2 ग्रुप असतात पाठांतरासाठी, परस्मैपद ज्याला मी पी पी म्हणते शॉर्टकटमध्ये, आणि आत्मनेपद ज्याला आपण ए पी म्हणतो. तर आता तुम्ही जर बघाल तर आपले वर्तमान काळाचे जे होते तेच आहेत, ती, तह, अंती, सी, थह, थ, मी, वह, मह. त्याला पण फक्त सिय 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 लावलेला आहे, आणि सियचं स्या फक्त इकडे झालेलं आहे, कारण मी म्हणजे म आणि व अक्षर असेल तर आधीच्यामध्ये आ ॲड होतो. त्याच्यामुळे इथे काय झालेलं आहे, स्यामी, स्यावह, स्यामह. तर काही काही मुलं उगाच हे पाठ करत बसतात. पाठ करायची गरज नाही, वर्तमान काळाचे लिहायचे आणि त्याच्यापुढे सिय 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 आणि खाली सिया सिया स्या, झाले. पाठ करायचं कामच नाही आहे. ठीक आहे. सो एकदा सिय लावून मी बोलून दाखवते. सियती, सियतः, सियंती, सियसी, सियथः, सियथ, सियामी, सियावह, सियामह. क्लिअर. नेक्स्ट, आता आत्मनेपदाचे बघा. आत्मनेपदाचे प्रत्यय काय आहेत,
आपले वर्तमान काळाचे जे होते तेच आहेत. ते, इते, अंते, से, इथे, द्वे, ए, आवहे, आमहे. आता तुम्ही म्हणाल की हे काही कळलं नाही आम्हाला, तर मी समजावते. बघा, वर्तमान काळाचे प्रत्यय मी लिहिते बाजूला. ते, इते, अंते, से, इथे, द्वे, ए, आवहे, आमहे. हे तुम्हाला आठवते वर्तमान काळाचे प्रत्यय? नसेल तर प्लीज 8वीचं पुस्तक असेल तर ते ओपन करा, त्याच्यामध्ये वर्तमान काळाचे आत्मनेपदाचे प्रत्यय बघा. तर हे पाठ आहेत माझे म्हणून मी लिहिले. ते इथे अंते का तर तुम्हाला दाखवायला की डबल पाठ करायची गरज का नाही आहे. तर तेचं आपण इथे लावलं, तेचं तेच आहे, त्याला स्य लावलं, स्यते बनलं. तुम्ही म्हणाल की इथे तर वर्तमान काळामध्ये इते हा प्रत्यय होता. इकडे थांबा, वेगळा पेन वापरते. तुम्ही म्हणाल की इकडे इते हा प्रत्यय होता, इथे स्य इते असं लिहायला पाहिजे होतं की नाही? तर तसं नाही होत. बघा, स्य हा शब्द आहे बरोबर, त्याच्यामध्ये जर तुम्ही इते ॲड करताय, काय करताय? इते. तर स्य आणि हा स्वर असल्यामुळे स्य मधला अ आणि हा ई यांचा नेहमी ए होतो. काय होतो? ए होतो. म्हणून तो स्य मध्ये ए ॲड झाल्यावर तो सीए बनणार. म्हणून इथे तुमचा काय झालेला आहे? से झालेला आहे. काय झालेला आहे? सीए. कळतंय? म्हणून हा सीए झालेला आहे, सीए ते. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथे फक्त एवढीच लक्षात ठेवायची आहे. तर इथे जिथे जिथे तुमचा ई आहे तिथे तुमचा सीए होणार. काय होणार? सीए. आणि इथे तर एच आहे, तर त्याच्यामुळे आपण एची मात्रा दिलेली आहे. आता पुढे राहिला प्रश्न, इकडे 2 ठिकाणी आमहे आहे, आवहे आहे, तर तिथे स्य प्लस आ स्या झालेला आहे, स्यावहे आणि स्यामहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की इथे स्यते, सियेते, सियंते, स्यसे, सियेथे, स्यद्वे, सिये, सियावहे, स्यामहे. किंवा नीट ऑब्झर्व जरी केलं तुम्ही तरी तुम्हाला एक गोष्ट कळेल की सीए इकडे, सीए इकडे आणि से इकडे, या तिन्ही ठिकाणी सीए सीए आहे, बाकी सगळीकडे सिय आणि इथे सिया झालेला आहे, ते व आणि मच्या नियमानुसार. सो आता तुम्हाला एवढं पाहिल्यावर तुम्हाला कळलं असेल, अरे बापरे हे किती सोपं आहे, उगाच आम्ही भविष्यकाळाचं टेन्शन घेऊन बसलेलो. ठीक आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री व्हा, खूप सोपं आहे. त्यानंतर आता हे जे प्रत्यय आहेत ते ह्यांना कसे लावायचे, तर याच्यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल. म्हणजे कुठे ई हा लागतो, आगम, बरोबर, तर ते माहीत असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता बघा, गम धातू आहे, पहिल्या गणातला धातू आहे, आणि तुम्हाला माहिती आहे गम हा जो धातू आहे पहिल्या गणाचं गण विकरण अ असतं, हे आपण 8वीत शिकलो होतो. त्याच्यामुळे काय होतं की गम हा धातू, बरोबर, त्याच्यामध्ये अ हे त्याचं विकरण, आणि मग आपण स्य लावणार, आणि मग त्याच्यामध्ये आपला वर्तमान काळाचा जो प्रत्यय आहे ती, तो आपण लावणार. म्हणजे हा गम आणि हा अ हा म पूर्ण करतो, तो बनतो गम. पण आता प्रॉब्लेम काय होतो, गम मध्ये ई ॲड करायचा असतो, ई हा आगम येतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, इथे आपल्याला थोडीशी जागा करून, कलर पण असे येतात, एक मिनटं, इथे आपल्याला जागा करून ह्या स्यच्या आधी हा ई हा आगम जोडावा लागणार. म्हणून काय होणार, हा गमचं गमी बनणार. ठीक आहे, आणि गमी बनल्यावर मग हा स्य आणि ती, गमिष्यती. आणि हा काय झाला प्रॉब्लेम, आता स्य नाही होणार, कारण गमीमध्ये हा ई आल्यामुळे हा स्यचं काय होणार, या स्यचं श्य होणार. कळलं? आणि म्हणून तो गमिष्यती बनणार. मग इकडे परत एकदा सांगते, थांबा. गम धातू होता, बरोबर, इकडे लिहिलंय बघा गम, त्याच्यामध्ये पहिल्या गणाचं आहे म्हणून आपण अ ॲड करणार, त्याच्यानंतर सिय फॉर्म्युलानुसार, आणि मग त्याच्यानंतर वर्तमान काळाचा ती प्रत्यय. पण आता प्रॉब्लेम इकडे असा होतो, काय होतो प्रॉब्लेम, की गम हा धातू जो आहे त्याच्यामध्ये ई हा आगम जोडला जातो.
ई आ आगम जोडल्यामुळे काय होतो, हा गम मध्ये अ म्हणजे हा पूर्ण गम बनतो आणि ह्याच्यामध्ये हा ई येतो पहिला, त्याच्यामुळे तो गमचं काय झाला, गमी झाला. आता आता गमी झाल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, हा जो सिय असतो त्या ह्या ईमुळे सियचा श बनतो, कारण अ नाही आहे आता, अ आणि आ व्यतिरिक्त तो श बनतो, त्याच्यामुळे तो श बनला आणि हा वर्तमान काळाचा ती जोडला. क्लिअर झालं. आता मी अजून सोप्या पद्धतीने सांगितलं. सो गम प्लस ई गमी आणि मग श्यती. त्याच्यामुळे आता कसं लावायचं, तर गम हे लक्षातच नाही ठेवायचं, इथे काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ग मी, आणि इथे सिय सियच्या जागी तुम्हाला सगळीकडे श लक्षात ठेवायचं आहे. सो गमिष्यती, गमिष्यतः, गमिष्यन्ति, गमिष्यसि, गमिष्यथः, गमिष्यथ. नेक्स्ट गमिष्यामि, गमिष्यावः, गमिष्यामः. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. पहिलं आपण पीपी कंप्लीट करूया परस्मैपदी. सो नृत धातू आहे. नृत म्हणजे डान्स करणे, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे की नृत धातू हा चौथ्या गणाचं गणविकरण य लागतं अक्षर, त्याच्यामुळे इथे कसं बनतं बघा, नृत धातू आहे, नृतमध्ये य ॲड होतो, य गणविकरण, आणि तो नृत्य बनतो. पण इकडे पण तीच गोष्ट होते की इथे पण ई हा आगम येतो, त्याच्यामुळे काय होतं, ते नृतचं नर्ती होऊन जातं आणि हा जो य लागणार असतो तो त्या संधीमुळे लागत नाही, बरोबर. त्याच्यामुळे नृतचं काही जण काय करतात, नृ त श ती किंवा नृ ती श ती असं करतात. तर तसं अजिबात नाही. ते कसं होणार, नृतचं नर्तिष्यती असं होणार. काय होणार, नर्तिष्यती, नृत नर्तिष्यती, म्हणजे हा जो नृचा रू होता तो तिथे रफार बनून वर गेलेला आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला वाचून वाचूनच कळणार, त्यामुळे तुम्हाला त्या वाचून वाचून लक्षात ठेवायचे आहेत की नृतचं नर्तिष्यती. तुम्ही म्हणाल ना की मिस तुम्ही एक परफेक्ट फॉर्म्युला सांगा, किंवा तुम्ही जो फॉर्म्युला सांगताय तो ठिकठिकाणी का बदलतो, मग त्या फॉर्म्युलाचा अर्थ काय. तर मेन मुद्दा तोच आहे की संस्कृतमध्ये काही ठिकाणी फॉर्म्युले बनवता येणं शक्यच नाही आहे, कारण प्रत्येक धातू हा वेगळा आहे, त्याच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एकाच तराजूमध्ये, जसं आपण म्हणतो एकाच तराजूत आपण सगळ्यांना तोलू मोलू शकत नाही, प्रत्येकजण युनिक आहे, तसं इकडे आहे संस्कृतमध्ये. म्हणून संस्कृत शिकण्यासाठी थोडीशी कठीण आहे. का, कारण प्रत्येक धातू हे त्याचे वेगळे फीचर घेऊन येतो, त्यामुळे असा परफेक्ट फॉर्म्युला नाही आहे. म्हणून मी तुम्हाला शिकवताना सांगताना सांगते की ते तक्ते आहेत जे तुम्हाला दिलेत ते पाठ करा, ते वाचा, ते सतत वाचत राहा, ऑब्झर्व करा त्यांना. ठीक आहे. सो नृतचं असंच लक्षात ठेवा की नृतचं होतं नर्ती. सो नर्तिष्यती, नर्तिष्यतः, नर्तिष्यन्ति, नर्तिष्यसि, नर्तिष्यथः, नर्तिष्यथ, नर्तिष्यामि, नर्तिष्यावः, नर्तिष्यामः. आता काही जण म्हणतील की मिस हे आम्हाला समजलं, पण हे कधी कधी वापरायचं, तर तुम्हाला हे आत्तापर्यंत समजलं पाहिजे. प्रथम पुरुष म्हणजे बघा इथे काय सांगितलेलं आहे, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तर. आता हे ना त्यांचं चुकलेलं आहे हां, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण मी वह प्रमह हे प्रत्यय स्वतःसाठी वापरतो, त्याच्यामुळे उत्तम जे आहे ना ते इकडे आहे तुमचं उत्तम. तर हे तुम्ही पुस्तकात तुमच्या करेक्शन करा. ओके. या पुस्तकामध्ये ह्या म्हणजे लूट लकारमध्ये खूप मिस्टेक आहेत, प्रिंटिंग मिस्टेक. तर सगळ्यात महत्त्वाची मिस्टेक तर मी तुम्हाला हीच सांगते पहिलं, की त्यांचं प्रथम इकडे झालेलं आहे, तिथे तुमचं सगळीकडे उत्तम करा, आणि जिथे उत्तम आहे तिथे तुम्ही सगळीकडे प्रथम करा. सो ही सगळ्यांच्या बाबतीत सेम मिस्टेक आहे त्यांची, ती क्लिअर करा तुम्ही. आणि आता तुम्हाला अर्थ सांगायचं होतं. फॉर एक्झाम्पल मी गमधातूचं सांगते. आता मला जर म्हणायचं असेल बघा, मी जाईन, ओके, मी जाईन असं मला म्हणायचं, तर मी म्हणणार अहम गमिष्यामी. ओके. वर्तमान काळात असेल तर मी काय म्हणायची सांगा, अहम गच्छामी. राईट. 8वीचं आठवतं तुम्हाला,
मी जात आहे, अहम गच्छामी. मी तुम्हाला सांगायची ना दरवेळेला की मी आहे, माझ्यासाठी मी स्वतः बोलते ना, मग एंडिंगला पण मी येणार, असं मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली. सो अहम गच्छामी, मी जात आहे. पण आता तसं नाही आहे. आता आपण मोठे झालो, आपण भविष्यकाळ शिकतो, तर मी काय म्हणणार, मी जाईन ना. म्हणजेच काय, अहम गमिष्यामी. पण आता प्रत्येक वेळेला काय मी एकटीच हे वाक्य बोलणार आहे का? नाही, मी आणि माझा भाऊ आहे. तर मी अहम बोलून चालेल का सांगा इथे? नाही. मग दोघांसाठी आपण काय शब्द शिकलेलो? आवाम. आवाम म्हणजे आम्ही दोघं. मग आम्ही दोघं म्हणायचं असेल तर मग काय म्हणणार? आवाम गमिष्यावह. म्हणजे आम्ही दोघं जाऊ. आणि समजा मी आहे, माझा भाऊ आहे आणि भरपूर जण आहेत आणि आम्ही सर्व जाऊ असं म्हणायचं आहे. तर मी काय म्हणणार? वयम. काय म्हणणार? वयम गमिष्यामः. आम्ही जाऊ. वयम ग्रामम गमिष्यामः. आम्ही गावी जाऊ. फ्युचर टेन्स. म्हणजे हा जो उत्तम पुरुष आहे तो आपण आपल्यासाठी वापरतो. म्हणजे मी एकटी असेन, द्विवचन, माझ्यासोबत कोणीतरी एक पर्सन असेल आणि आम्ही सगळेजण असू तेव्हा. पण मध्यम पुरुष कधी वापरला जातो हे मी तुम्हाला नेहमी सांगते, की माझ्या समोरचा जो पर्सन आहे, जो मला दिसतोय, ज्याला मी तू म्हणते, तर बघा नॉर्मली कसं असायचं वर्तमान काळात? त्वम गच्छसी, तू जात आहेस असं आपण म्हणायचो. पण भविष्यकाळामध्ये सीच्या इथे प्रत्यय सीच राहतोय तुमचा, पण शस लागतोय. म्हणजेच काय होतंय की त्वम गमिष्यसी, म्हणजेच तू जाशील. आता तुम्ही दोघं म्हणायचं असेल तर मला युवाम म्हणावं लागेल. युवाम गमिष्यतः, तुम्ही दोघं जाल. आणि अनेक असेल की तुम्ही सर्व, तर यूयम. यूयम गमिष्यथ, पूर्णथ, तुम्ही सर्व जण जाल. त्यानंतर जर मला राम, श्याम, सीता, गीता, टीना, मीना असं काही नावं घ्यायची असतील, बरोबर, मी त्यांच्याशी बोलत नाही आहे डायरेक्टली, मी त्यांचं नाव घेते, बरोबर, थर्ड पर्सन आहे. जसं की फॉर एक्झाम्पल अक्षय कुमार दुबईला जाईल. आता तो काही त्याच्याशी बोलते का मी? नाही. तर मग तो थर्ड पर्सन झाला. थर्ड पर्सन म्हणजेच आपल्यासाठी प्रथम पुरुष असतो. तर रामः गमिष्यति, राम जाईल. आता दोन मुलं जाणार असेल तर बालकौ, देवौप्रमाणे बालकौ गमिष्यतः, दोन मुलं जातील. आणि बालकाः गमिष्यन्ति, अनेक मुलं जातील. ओके. सो तुम्हाला युटिलायझेशन कळलं कसं करायचं, उपयोग कसा करायचा कळलं का? ठीक आहे. आता पुढे जाऊया. प्रच्छ धातू आहे. प्रच्छमध्ये पण पुन्हा तेच आहे. प्रच्छ हा 6व्या गणातला धातू आहे आणि त्याचं गणविकरण अच आहे. पुढे त्याच्यामध्ये संधी नियमामुळे काय झालं, तो स्य बनला नाही, तो श बनला नाही, तर तो क्षत्रियातला श बनला. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. सो प्रच्छ होतं, प्रच्छचं प्रक्ष झालं. प्रक्षती, प्रक्षतः, प्रक्षन्ति. प्रक्षसी, प्रक्षतः, प्रक्षथ. प्रक्षामी, प्रक्षावह, प्रक्षामः. म्हणजे मी पाहीन, अहम प्रक्षामी, मी बघून घेईन, अहम प्रक्षामी, असं होतं त्याचा अर्थ. त्याच्यानंतर 10व्या गणातला धातू तुम्हाला माहिती आहे. 10व्या गणातला धातू जो आहे तो अय धातू, त्याचं गणविकरण अ आणि य. त्याच्यामुळे इथे काय होतं, नॉर्मली आपण काय करायचो, वरती दाखवते बघा, इथे गम धातू होता. गमला डायरेक्टली आपण गमी करून टाकायचो. नृतला आपण नर्ती करून टाकलेलं. तर इथे तर ई आगमन होता. इथे परत ई आगम आल्यावर चिंतला चिंती केलेलं दिसतंय का तुम्हाला? सांगा मला. नाही, कारण चिंत हा जो 10व्या गणातला धातू आहे त्याचं गणविकरण अय असल्यामुळे तो अधिक बनणार, तो असा असणार चिंत. त्याच्यामध्ये अय हा ॲड होणार. आता हा चिंत अर्धा असतो, त जो असतो तो अ मिळून मिक्स होतो आणि तो शब्द बनतो चिंतय. काय बनतो? हा य ॲज इट इज राहणार, चिंतय. आता ह्या चिंतयला तुम्ही चिंतई करू शकता. तुम्ही डायरेक्टली चिंतला चिंती नाही करू शकत. का नाही करू शकत? तर 10व्या गणाचा धातू आहे, अय ॲड करावा लागणार. अय ॲड केल्यावर तो चिंतय बनणार आणि मग त्याला तुम्ही चिंतयला चिंतई करू शकता. सो तीच टेक्निक आहे, तेच सगळं आहे. तर इथे काय झालेलं आहे,
चिंतयिष्यति, चिंतयिष्यतः, चिंतयिष्यन्ति, चिंतयिष्यसि, चिंतयिष्यथः, चिंतयिष्यथ, चिंतयिष्यामि, चिंतयिष्याव, चिंतयिष्यामः. सो इथे तुमचं झालेलं आहे. आता आपण आत्मनेपद बघूया. आता तुम्हाला आठवतंय मी इथे एक्सप्लेन करताना सांगितलेलं की काही काही जणांना इथे PP आणि AP कळणार नाही. तर आता तुम्हाला कळले, मी PPचे वाचून दाखवले पूर्ण, त्याच बाजूचे APचे पण आहे, ते पण मी तुम्हाला वाचून दाखवले. तर काही जे धातू असतात संस्कृतमध्ये ते दोघांचे प्रत्यय स्वतःला लावून घेतात. तसा निनय धातू आहे, त्याचं तुम्ही वर्तमान काळाचा ती नेष्यती पण बनवू शकता आणि आत्मनेपद लावलं ते इथे अंते तर तो नेष्यते पण बनतो. ठीक आहे, क्लिअर झालं आता? व्हेरी गुड. आता बघा, आत्मनेपदाचं मी सांगितलं ते इथे अंते, से इथे द्वे, ते इथे ई वहे महे. ओ सॉरी, इथे मी ए सांगितलं ना तुम्हाला, सॉरी ई आहे तिथे, ई वहे महे. ठीक आहे, सो ईचा तिथे पण मात्रा होतं, म्हणजे जिथे जिथे इकडे ह्या 3 ठिकाणी ई होता, इथे आणि ई, मग तिथे त्यांचा आपण ए दिलेला आहे, CA. एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं ते बोलण्याच्या ह्याच्यामध्ये की ई आहे तिथे, ए नाही. सो लभ म्हणजे मिळणे. आता लभचं मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले की लप्स्यते होतं, लप्स्यते म्हणजे लभ म्हणजे लाभ, मिळणे. आता इथे काय झालेलं आहे, मला मिळेल असं जर मी म्हणेल की आता फॉर एक्झाम्पल की मला काय मिळेल, मला केक मिळेल असं आपण घेऊया. ठीक आहे, मला उद्या केक मिळेल, तर मिळेल ना, मग मी काय म्हणणार, मिळणे ह्या शब्दासाठी संस्कृतमध्ये शब्द आहे लभ. आता लभ प्रॉब्लेम आहे की काही काही जण काय करतात, लभिष्यामी, रॉंग. कारण लभ हा धातू पप नाहीच आहे, तो आपधातू आहे, आत्मनेपद आहे. त्याच्यामुळे जे कोणी लभिष्यामी लिहिल त्यांना मार्क मिळणार नाही. लभ धातू आत्मनेपदाचा आहे, त्याच्यामुळे मला ते म्हणायला पाहिजे अहम लप्स्ये. केक सोडा, सोपा शब्द घेऊया आपण, आम्रफलम. ओके, आता सीझन पण आहे की मला आंबा मिळेल, सो अहम आम्रफलम लप्स्ये असं येणार. असं नाही येणार की अहम आम्रफलम लप्स्यामी, रॉंग. कळलं? सो क्लिअर झालं तुम्हाला, लप्स्ये. मग इथे वाचून दाखवलं मी, लप्स्यते. आता रामला मिळणार असेल तर रामः आम्रफलम लप्स्यते, रामला आंबा मिळेल असं होतं. लप्स्यते, लप्स्येते, लप्स्यन्ते, लप्स्यसे, लप्स्येथे, लप्स्यध्वे, लप्स्ये, लप्स्यावहे, लप्स्यामहे. त्याच्यानंतर मन हा धातू आहे. मन म्हणजे मन नाही आपलं. ओके, मन याचा अर्थ मानणे, सपोज. ओके, सो मनचं होतं मनस्यते, मनस्येते, मनस्यन्ते, मनस्यसे, मनस्येथे, मनस्यध्वे, मनस्ये, मनस्यावहे, मनस्यामहे. ओके, मी मानेन, हां मी ते खरं मानेन, तर अहम मनसी असं येणार ते. त्याच्यानंतर मुचचं मोक्ष होतं, मुच मोक्ष. जसं दा यच्छ 2 गमगच्छ असे 2 जोड्या असतात, तसं मुचमुंच असा धातू आहे तो, त्यामुळे त्याचं होतं मोक्ष. तर मोक्ष म्हणजेच काय, सुटका होईल. आता मी म्हणेल ना की माझी बाबा सुटका होईल, सो अहम मोक्षे म्हणजे मी सुटेन. आता आपण सुरुवात इथून करूया. मोक्ष्यते, मोक्ष्येते, मोक्षन्ते, मोक्षसे, मोक्ष्येथे, मोक्षध्वे, मोक्षे, मोक्षावहे, मोक्षामहे. ओ माय गॉड, 43 मिनिट्स झालेले आहेत, आय नो. पण हा टॉपिकच खूप मोठा आहे. तो कितीही फास्ट शिकवला तरी पण त्याला तो वेळ लागणार आहे, तो लागणारच आहे. व्हिडिओ परत 2 पार्ट्समध्ये बनवली तर परत तुमची लिंक तुटणार. त्याच्यामुळे थोडा वेळ जरा सहन करा आणि ह्या एका व्हिडिओमध्ये मला प्लीज जो भविष्यकाळ आहे तो संपू द्या. कारण नंतर मला पण व्हिडिओ पार्ट 2 करेपर्यंत मग वेळ नसतो, मग मध्ये खूप गॅप येऊन जातो पार्ट 2 बनेपर्यंत. सो तुम्हीसुद्धा थोडा वेळ थांबा आणि मी सुद्धा थोडा पेशन्स ठेवून अजून थोडा वेळ कंटिन्यू करते हा व्हिडिओ. ओके, त्याच्यानंतर गणधातू आहे. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथे कळेल की इथे चिंतयिष्यती, तर इथे गणयिष्यती.
मग इथे जे प्रत्यय आहेत ती तह अंती तेच इथे प्रत्यय आहेत. मग हे असं कसं? हे जर पपचे प्रत्यय आहेत, मग आपचे प्रत्यय तर आम्ही बघासपासून जे वरती वाचतोय ते इथे आणि अंत्य असे आहेत ना. मग ते असं का झालेलं आहे? तर हां, त्यांची मिस्टेक झालेली आहे. का मिस्टेक झाली ते मी सांगते. एक तर तुम्ही इथे आ खोडा आणि इथे प करा, म्हणजे ती मिस्टेक क्लिअर होते. तर त्यांची मिस्टेक का झाले का? तर हा गण म्हणजे काउंट करणं, तर आणि चिंत म्हणजे विचार करणं. ओके. सो गण हा धातू आहे ना, तो उभयपदी धातू आहे. उप म्हणजेच काय आहे? तो दोन्ही लावून घेतो स्वतःला, म्हणजे पीपी आणि एपी. म्हणून त्या लोकांनी चुकून पीपीच लिहिलेलं आहे. त्यांना कळलं नाही की तिथे एपी लिहायचं आहे. तर त्याचं एपी सुद्धा बनतं. म्हणजे इथे गण इष्यती आहे, तर तिथे तुम्ही काय करू शकता? गण येष्यते असं करू शकता. ठीक आहे. त्याचं एपी तुम्ही बनवू शकता. काही काही जणांची जी नवीन पुस्तकं आहे त्याच्यामध्ये हे करेक्शन आहे. काही काही जणांच्या पुस्तकांमध्ये जी जुनी पुस्तकं आहेत आधीचीच पुन्हा पुन्हा पुढे पुढे येतात, त्यांच्यामध्ये हे जुनं असंच आहे. आता एवढं सगळं झालेलं आहे. आय होप तुम्हाला वर्तमान भविष्यकाळ जो आहे तो समजलेला आहे. आता काही वाक्य त्यांनी दिलेली आहेत का, तर तुम्हाला थोडासा अंदाज यायला. आणि तुमचा मनोराज्यस्य फलम हा जो चॅप्टर आहे तो खास भविष्यकाळ शिकवतो. त्याच्यामध्ये जे पिंक पिंक कलरचं तुम्हाला क्रियापदं दिसतात ती तेच दाखवतात की बाबा इथे आम्ही भविष्यकाळ वापरतो. कारण तो स्वभावक रूपण असतो. तो इन फ्युचर विचार करतो ना की माझ्याकडे असं होईल, तसं होईल. सो सगळं थिंकिंग त्याची फ्युचर टेन्समध्ये असते. म्हणून तो तुम्हाला तिथे भविष्यकाळ पाहायला मिळतो. आता तुमच्या पुस्तकात वाक्य आहेत. वयम सायंकाले उद्यानम गमिष्यामः. वयम म्हणजे काय? वयम म्हणजे आम्ही सर्व. सायंकाले म्हणजे संध्याकाळी. टाईम आहे. टाईम नेहमी सप्तमी विभक्तीत असतं. उद्यानम गार्डनमध्ये. गमिष्यामः जाऊ. सगळेजण आहेत ना, म्हणून मह प्रत्यय लागलाय. मी वह मह मधला. तर अर्थ काय होतो? आम्ही संध्याकाळी, आम्ही सर्व संध्याकाळी गार्डनमध्ये जाऊ. जिथे जातो त्याची द्वितीया. कुठे जातो? उद्यानात. म्हणून उद्यानाची द्वितीया झाली उद्यानम. मम पुस्तकम मह्यम कदा दास्यसी. आता दास्यसी याच्यावरून आपल्याला म्हणजे करता समजतो की तू हा करता आहे. तू. मम पुस्तकम माझं पुस्तक. मह्यम मला. कदा केव्हा. दास्यसी देशील. अर्थ काय होतो? तू. तुम्ही म्हणाल तू नाहीच आहे, तर संस्कृतमध्ये क्रियापदावरूनच करता समजतो म्हणून ते लिहत नाही. पण तुम्हाला भाषांतर याचं लिहून घ्यायचं असेल साईडला तर लिहून घ्या. तू माझे पुस्तक मला केव्हा देशील. दिलं नाही आहे ना, फ्युचर टेन्स आहे म्हणून दास्यसे. मम ही षष्ठी विभक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल मलासाठी संस्कृतमध्ये माम शब्द आहे, मग तुम्ही इथे मह्यम का केलेलं आहे? म्हणजे पुस्तकात मह्यम का आहे? तर तिथे आपला रूल चालतो, स्पेशल रूल विभक्तीचा, की ज्याला द्यायचं आहे त्याची चतुर्थी असते. मला केव्हा देशील म्हणजे तो मला देणार आहे म्हणून माझी चतुर्थी झालेली आहे. अस्मत् टेबल जो आहे आपण स्वतःसाठी वापरतो तर त्याची चतुर्थी मह्यम होते. तिसरं, बालकाः ज्येष्ठान् नमस्यन्ति. बालकाः अनेक मुलं आहेत. ज्येष्ठान म्हणजे ज्येष्ठांना म्हणजे मोठ्या माणसांना नमस्कार करतील. फ्युचर टेन्स. नमस्यन्ति. ज्येष्ठान कसं आलं? देवांप्रमाणे. द्वितीय बहुवचन. नेक्स्ट आहे चौथं, छात्राः उत्तमान अंकान प्राप्स्यन्ति. भरपूर छात्र आहेत, विद्यार्थी आहेत. उत्तमान म्हणजे खूप छान. अंकान म्हणजे मार्क्स. प्राप्स्यन्ति मिळवतील. हे सगळेच बोलतात, हे मी पण बोलते. बघूया आता तुम्ही किती प्राप्त करताय मार्क. ओके. पण डू युअर बेस्ट. तुम्हाला जेवढं जमतं तेवढं तुम्ही आरामात, न घाबरता, न विचार करता, ओव्हरथिंक अजिबात करू नका. बी रिलॅक्स. आणि तुम्हाला जेवढा अभ्यास केला आहे तेवढं तुम्हाला लिहिता यायला पाहिजे किमान. कारण घाबरूनसुद्धा कसं होतं कधी कधी की जे येतं ते पण लिहायचं राहून जातं. त्यामुळे जेवढं शांत ठेवता येईल स्वतःला शांत ठेवा. जेवढं काही तुम्ही केलेलं आहेत मेहनतीने तेवढं तिथे लिहून येण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे सिंह जृंभस्व. आता इथे ऑर्डर दिलेली आहे स्वप्रत्ययामुळे आपल्याला समजलं की सिंह काय घे? जांभाळी घे. आणि इथे विसर्ग नाही आहे त्याच्यामुळे पण तुम्हाला कळलं पाहिजे संबोधन विभक्ती आहे. सिंह जांभाळी घे. दंतान ते
गणयिष्यामी, आता मी आहे म्हणजे ही क्रिया करता स्वतः करतोय. मला तुझे ते दात मोजू दे. ओके, गणयिष्यामी म्हणजे काउंट करू दे, मी तुझे दात काउंट करीन. हां, सिंह जांभाळी घे, मी तुझे दात काउंट करेन, फ्युचर टेन्स. गणयिष्यामी, गणना करणे. जनगणना ऐकलाय ना शब्द तुम्ही, सेन्सेस होते ते. परश्वः, आता बघा तुम्हाला नॉर्मली माहिती आहे श्वहचा अर्थ की उद्या, टुमॉरोला आपण श्वह बोलतो, पण त्याच्या आधीचा पण एखादा, त्याच्या आधीचा जो वार असतो त्याला आपण परश्वः म्हणतो. फॉर एक्झाम्पल आज आहे सोमवार, ठीक आहे. तर सोमवारचा नेक्स्ट डे म्हणजे श्वह असतो, म्हणजे सोमवारच्या पुढचा मंगळवार. आणि मंगळवारचं नाही बोलायचं, मला पुढचं बोलायचं. मराठीमध्ये आपण परवा म्हणतो ना युजली, की बाबा मी परवा येईन तुझ्याकडे, पण संस्कृतमध्ये परवाला काय म्हणतात, परश्वः. परश्वः म्हणजे तुमचा बुधवार, ठीक आहे, वेनसडे. काही काही मुलांना मराठीत नावंसुद्धा नाही माहिती वारांची, त्यांच्यामुळे मला इंग्लिशमध्ये ते सांगावं लागतं. नेक्स्ट, परश्वः म्हणजेच टुमॉरोच्या नंतरचा येणारा जो डे असतो, आफ्टर टुमॉरो. मम मातामही म्हणजे माझी आजी, वडिलांची आई. मम गृह माझ्या घरी. आगमिष्यती येईल. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल अरे बापरे, आता परश्वः सांगितलेलं, आता अजून त्याला परश्वः म्हणजे काय, म्हणजे गुरुवार. आज काय आहे, सोमवार. सोमवार काय झाला, अद्य. उद्या काय असणार आहे, मंगळवार. मंगळवारच्या म्हणजे तो श्वः झाला. त्याच्या पुढचा बुधवार. बुधवार म्हणजेच काय झाला, हा वरचावाला परश्वः. आणि त्याच्या पण पुढे जर तुम्ही जर लावताय उपसर्ग, तर त्याचं काय होतं, त्याच्या पण नेक्स्ट डे, तर गुरुवार. थर्सडे असं सांगावं लागतं. आणि हे 8वीत झालेलं आहे ना वासर तालिकामध्ये आपलं. सो तुम्हाला कळलं कधी, गुरुवारी. आता मी तुम्हाला गुरुवार का सांगितलं, कारण आज सोमवार आहे म्हणून ना, तसं. नाही तर तुम्ही परत दरवेळेला काय काय मुलं तर असंच मानतील की बाबा परश्वः म्हणजे गुरुवार. तसं नाही, मी एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला ते. परश्वः मातुलः म्हणजे मामा. द्विचक्रिका म्हणजे सायकल, 2 चक्र असतात म्हणून. दास्यती म्हणजे देईल, माझा मामा मला सायकल देईल गुरुवारी, असं. आगामिनी वर्षे अस्माकं शालायां सुवर्णमहोत्सवः संपत्स्यते. सो आगामिनी वर्षे म्हणजे येणाऱ्या वर्षी, अस्माकं शालायां आमच्या शाळेमध्ये, सुवर्ण महोत्सव जो आहे तो संपन्न होणार आहे. संपत्स्यते हा तर अर्धा पटकन बोलायचं आहे तुम्हाला. अग्रिमे मासे म्हणजे नेक्स्ट महिन्याला, तर आगामिनी म्हणजे पण नेक्स्ट इयर. अग्रिमे, आता वेगवेगळे शब्द तुम्ही वापरू शकता. अग्रिमे म्हणजे समानार्थी शब्द आहेत दोन्ही. अग्रिमे मासे परीक्षा भविष्यती, नेक्स्ट महिन्यामध्ये परीक्षा होईल, भविष्यती. आगामिनी वर्षे अहम चंद्रयाने उपवेश्यामी. आगामिनी वर्षे नेक्स्ट येणाऱ्या वर्षी, पुढच्या वर्षी. अहम म्हणजे मी, चंद्रयाने म्हणजे चंद्रयानात, सप्तमी, चंद्रयानात. उपवेक्ष्यामी, उपवेक्ष्यामी म्हणजे बसणार आहे. अग्रिमम युगम तंत्रज्ञानेन एव पूर्णम भविष्यती. येणारं युग, पुढचं युग तंत्रज्ञानानेच, एव म्हणजेच तंत्रज्ञानानेच, टेक्नॉलॉजीनेच पूर्ण घडणार आहे, पूर्णम भविष्यती. ओके, सो आपली वाक्यसुद्धा झालेली आहेत, वाक्यांचे अर्थसुद्धा झालेले आहेत. आणि राहिलेलं आहे ते फक्त आपला जिज्ञासापत्रम. तर जिज्ञासापत्रम काय सांगितले, अस्माकं मित्रम. अस्माकं मित्रम म्हणजे आमचा मित्र. अग्रिमे मासे म्हणजेच पुढच्या महिन्यात. कन्याकुमारीम कन्याकुमारीला जाणार आहे, गमिष्यती. सह तत्र किम किम करिष्यती, तो तिथे काय काय करेल. इति चिंतयित्वा असा विचार करून. त्वांतव्य वाक्यानी पूरयत, वाक्य पूर्ण करा, ऑर्डर दिली आहे, लोटलं काय. पहिलं वाक्य अद्वैत, त्या मित्राचं नाव आहे अद्वैत, जो कन्याकुमारीला जाणार आहे. सो अद्वैत अग्रिमे शनिवासरे यात्रारंभम डॅश. अद्वैत अग्रिमे शनिवासरे म्हणजे पुढच्या शनिवारी, नेक्स्ट सॅटर्डे. यात्रारंभम यात्रेला सुरुवात, आरंभ करेल. आता कर धातू आहे तर त्याचं काय होणार,
करिष्यति. ओके, सो हे पाठ करायचे तुम्हाला सगळ्याची रूप. करिष्यति, नेक्स्ट विमानयानेन सह तत्र अन्ये द्युः प्र प्लस आप धातू आहे. विमानयानेन म्हणजे विमानाने, बाय द फ्लाईट, स तत्र तो तिथे, अन्ये द्युः, द्युः म्हणजे दिवस, दुसऱ्या दिवशी, अन्य म्हणजे दुसऱ्या दिवशी, सेकंड डेला पोहोचेल, प्राप्त होईल म्हणजे पोहोचेल. सो तिथे प्र प्लस आप धातू आहे, तर तो शब्द काय बनतो आपण जोड्या लावामध्ये बघितलेलं, प्राप्स्यति. आणि संस्कृतमध्ये 3 जोडाक्षरं होतात. काही काही मुलांना असं नाही हे चुकीचं आहे का, तर चुकीचं नाही. संस्कृतमध्ये जोडाक्षर 3 सुद्धा असतात, 3 काही 4 पण असतात. पुढे प्रथमम, त्यानंतर तो काय करेल, प्रथमम कन्याकुमारी स्थितम देवालयम सह डॅश. प्रथमम म्हणजे पहिल्यांदा, कन्याकुमारी स्थित, कन्याकुमारीमध्ये असलेलं जे देवालय आहे, देऊळ आहे, तिथे तो पाहिलं. दृश्यपश्य धातू आहे, तर दृश्यपश्यमध्ये काय होतं, द्रक्ष्यति बनतं. पाहिलं, द्रक्ष्यति. पहिल्यांदा कन्याकुमारीमध्ये स्थित असलेली मंदिरं किंवा मंदिर, एकच मंदिर आहे, मंदिर तो पाहिल. त्याच्यानंतर तस्मात, त्यानंतर समुद्र तीरम या, त्यानंतर तो समुद्र तीरावर जाईल, बीचवर जाईल. या धातू, तर याचं होतं यास्यति, कारण इथे या आहे, आ आहे म्हणून सिय झालेला आहे. तर रूल असे नाहीत की अजिबातच पाळत नाही, काही काही धातू पाळतात रूलनुसार. यामध्ये आ आहे म्हणून सिय झाला. तुम्ही म्हणाल यास्यति, जाण्याला तर गमिष्यति शब्द आहे, तर गमिष्यति पण आहे, आणि आयाती, याती हा सुद्धा धातू जो आहे तो पण जाण्यासाठीच आहे. आपण मराठीमध्ये शब्द ऐकला नाही का, आयात, आयात आणि निर्यात. तर आयात म्हणजे काय, आ प्लस यात, तो ह्याच्यातूनच निघालेला आहे, या धातूपासून, आयात निर्यात मधला. ठीक आहे. आणि शेवटचं तत्रस्थम सूर्यास्तम डॅश. तत्रस्थम म्हणजे तिथून, समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त, सनसेट पाहिलं. सो अवलोकन करणं असा धातू आहे, अव प्लस लोक, अव हा उपसर्ग आहे, त्याचं होतं अवलोक. हा धातू लोक धातू 10व्या गणातला असल्यामुळे तो बघा असा होणार, अव, य ॲड होणार त्याच्यामध्ये, लोक, आणि यला तुम्ही ई करणार, ई शती. ओके, अवलोकयिष्यति. सो क्लिअर. आय होप तुम्हाला कळलं असेल. आपला भविष्यकाळ खूप मोठा टॉपिक होता, पण खूप सोपा टॉपिक आहे, आणि त्याच्यावर जे काही तक्ते आहेत इम्पॉर्टंट, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला भविष्यकाळ अजून समजेल. आय होप तुम्हाला आत्ता समजलं असेल बऱ्यापैकी. मला ज्याप्रमाणे समजावता आला त्याप्रमाणे मी समजवलेलं आहे. ॲक्च्युली रूल्स जिथे ॲक्युरेट फॉलो होत नाहीत, ती कॉन्सेप्ट मला पण समजवताना खूप डिफिकल्टी येते, कारण माझा स्वतःचा मूळ स्वभाव आहे की पूर्ण सांगावं प्रत्येक ठिकाणी, आणि इथे असं होतं की काही यूज नाही आणि तुम्ही अजून कन्फ्यूज व्हाल, तुम्ही तेवढ्या लेवलचे नाही आहात. म्हणजे त्याच्यासाठी खूप डीप नॉलेज, सगळ्या गोष्टी, इतर सगळं पाठांतर खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला पण ते असंच अर्धवट सोडून नाही हे फक्त पाठ करा, हे असंच पाठ करा, हे असं मला नाही आवडत, पण मुळात तसंच करावं लागतं, कारण तुम्ही खूप लहान आहात ते समजण्यासाठी. सो मेन मुद्दा, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल इम्पॉर्टंट तुमच्या स्टडी रिलेटेड, तर तुम्ही मला मेल करू शकता. मी मेल आवर्जून वाचते आणि मी मेलचं रिप्लाय पण देते. सो rajaramsonali1994@gmail.com हा माझा मेल आय डी आहे. तुम्ही मला मेल करू शकता, स्टुडंट ॲज वेल एज पॅरेंट्स. आणि थँक्यू सो मच फॉर लायकिंग मी अँड सपोर्टिंग मी. व्हिडिओला आठवणीने लाईक करा सगळ्यांनी. आय नो टॉपिक खूप गहन विषय होता आपला आजचा, त्याच्यामुळे तुमचं राहिलं असेल शिकता तर प्लीज आत्ता मी म्हणते, आठवण करते म्हणून तरी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलेलं नाही त्यांनी. आणि का करा तर खरंच आता पण 50Kच्या खूप ऑलमोस्ट जवळ पोचलेला आहे, त्याच्यामुळे प्लीज 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 सगळ्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी केलेले नाही आहेत, कारण बघणारे व्ह्यूवर खूप आहेत, त्या संख्येने सबस्क्रायबर खूप कमी आहेत, आणि हे फ्री आहे. हे तुम्हाला फक्त एक बटन जस्ट
क्लिक एवढंच करायचं. त्याच्यामुळे प्लीज तेवढं करा आणि शेअर करा व्हिडिओ इतर मुलांसोबत. तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत, शेअरिंग इज केअरिंग. अजिबात स्वार्थीपणाने विचार करू नका. तुम्ही सगळ्यांनी, पॅरेंट्सने आणि विद्यार्थ्यांनी, तुम्ही संस्कृत शिकताय त्याचं भान ठेवा. संस्कृत माणसाला सुसंस्कृत बनवणारी भाषा आहे. त्यामुळे अजिबात मनात कुठलाही स्वार्थपणा ठेवू नका की नाही नाही माझ्या मुलाला समजलं बस झालं, अजून मी कोणालाही व्हिडिओ शेअर करणार नाही, माझ्या मुलालाच फक्त फायदा होऊ दे. किंवा कुठल्याही मुलांनी असा विचार करू नये की नाही नाही मी का दुसऱ्यांबरोबर ही व्हिडिओ शेअर करू, मला माझं कळतंय ना, मी माझे चांगले मार्क्स काढेन. तर डोंट डू दॅट. ओके, तुमचं मन मोठं करा. जेव्हा तुम्ही द्यायला शिकाल तेव्हा तुम्हाला देव प्रचंड पटीने, दुप्पट पटीने तुम्हाला तो रिटर्न करतो. त्यामुळे तुम्ही जर आज कोणाला मदत करता ही व्हिडिओ शेअर करून आणि त्याचा जर फायदा होत असेल तर त्याचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील. ओके, ही फक्त मला फक्त माझं चॅनल मोठं करायचं आहे हा अजिबात हेतू याच्यामध्ये नाही आहे. तर खरंच खूप मुलं अशी आहे ज्यांना शिक्षक अवेलेबल नाही आहेत. संस्कृतचा अभ्यास ते कशा पद्धतीने करतात आणि हा मेन एम होता माझ्या ह्या यूट्यूब चॅनलचा की घराघरापर्यंत ती मदत पोहोचावी. जिथे मी नाही जाऊ शकत आहे तिथे पण त्यांना मला मदत करता यावी, हा एक चांगला हेतू माझ्या मनात होता आणि त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी खूप मला मदत केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडतो आणि तुम्ही स्वतः हक्काने मला सांगता की मिस या टॉपिकवर व्हिडिओ बनवा किंवा मिस तुम्ही प्लीज लाईव्ह या. पण लाईव्ह येणं खरंच शक्य नाही आहे आता, कारण मी खूप बिझी असते. पण इन फ्युचर जेव्हा केव्हा लाईव्ह येईन तेव्हा तुम्हाला मी नक्कीच अपडेट देईन आणि तेव्हा तुम्ही 10वी जरी क्रॉस केली असाल तरीसुद्धा तुम्ही नक्कीच तिथे गप्पा मारू शकता माझ्याबरोबर. पण तो फ्युचर प्लॅनिंग आहे. आता सध्या 1 वर्ष तरी तसं काहीच नाही आहे मनामध्ये. ओके, सो थँक्यू सो मच आणि आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओसाठी. जुन्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळणार नाहीत. सो गो थ्रू प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये सगळ्या व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल आहे ज्या ऑलरेडी बनलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा मनापासून खूप 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 थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खूप मुलांच्या एक्झाम चालू आहेत तर त्या सगळ्यांना विश यू व्हेरी 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 ऑल द बेस्ट. डू युअर बेस्ट. डोंट ओव्हरथिंक. जे आहे ते तुमचं आहे, ते तुम्हाला मिळेल. आणि अभ्यास करा मनापासून आणि तुम्हाला सगळं सोपं जाईल. ओके, बाय.